नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे ऐश्वर्या नानांच्या खोलीत आली आहे. नाना झोपलेत, आई खोलीत नाही आहे. त्याचा फायदा घेऊन ऐश्वर्या कपाटाच्या किल्ल्या शोधते की चाव्या कुठे ठेवल्या असतील. त्याच्यासाठी ती नानांच्या उशाखाली बघते, हात घालून तिथे चाव्या आहेत का. तिथे चाव्या तिला मिळत नाहीत. ड्रॉवरमध्ये वगैरे बघते, तिथेसुद्धा तिला चाव्या मिळत नाहीत. ती शोधते आता आणि तेवढ्यातनं तिला इथे ऋषिकेश, सारंग, सौमित्र आणि शर्वरीचा फोटो दिसतो आणि त्या फोटोकडे ती 2 मिनटं बघत उभी राहते आणि रागाने ना तो फोटो खाली काढते. तर तो फोटो खाली सरकवल्यानंतर म्हणजे आडवा केल्यानंतर तिला तिथे फोटोच्या मागे चाव्या दिसतात आणि मग तिच्या चेहऱ्यावर इथे आनंद निर्माण होतो बरं का. आता ऐश्वर्याच्या डोक्यात त्या मृत्यूपत्राच्या बाबतीत काहीतरी प्लॅन शिजतोय, कारण आजीनं मृत्यूपत्राची तिला नुसती आयडिया दिली आहे, तर आता तिच्या डोक्यात तो प्लॅन शिजतोय. तिला आता चाव्या मिळाल्यावर ती शॉक झाले आणि मग ती कपाटाच्या चाव्या त्या घेते आणि कपाट उघडून बघते. इथे एक कपाट उघडते तर तिथे तिला ते उघडत नाही, त्याच्यात नसतं, ती चावी बसत नाही. मग दुसऱ्या साईडच्या कपाटात बघते तर ते लॉक लागतं, कपाट उघडते आणि मग सगळीकडे तिची शोधाशोध चालू होते की तिला जे पाहिजे म्हणजे जे मृत्यूपत्र पाहिजे ते कुठे मिळेल असं म्हणून तिची इथे शोधाशोध सुरू आहे. ती बाहेरून हळूच कानोसा घेते की बाहेरून आई वगैरे कोणी येतंय का म्हणून ती ते कानोसा घेते. कपाट पण तिला आणायचं इथे उघडलं जातं आणि मग तिला त्याच्यानंतर ते मृत्यूपत्र मिळतं. ते मृत्यूपत्र ती वाचते आणि मग त्याच्यानंतर इथे ती फोटो काढते त्याचे आणि मग अर्थातच सयाजीरावांना पाठवते. डॅडी आहेत ना तिचे त्यामुळं ती त्यांना पाठवते आणि बघू आता पुढे ती काय करणार आहे नेमकं. तर इथे तिला असं मृत्यूपत्र सापडलंय, सगळीकडे शोधते ती. आधी मिळत नाही तिला, ती खूप शोधते बरं का. आणि मग त्याच्यानंतर मिळाल्यानंतर तिथे खुश होते आणि तिला हवं ते आता ती करणार आहे. कदाचित त्याच्यात स्वतःचं नाव घालेल, नाही तर जानकीचं नाव घालेल आणि मग इकडे त्याला वेगळंच रूप द्यायचा प्रयत्न करेल असं मला वाटतं. इंटरेस्टिंग आणि सरप्रायझिंग ठरणार आहे हे जे काय करणार आहे ते, कारण त्याचा काही आपल्याला अंदाज येत नाही आहे बरं का. तर इथे तिने आता त्या मृत्यूपत्राचे फोटो वगैरे सगळे काढलेले आहेत आणि ते सगळं करत असताना तिला दारातनंच इथे तेवढ्यात सुमित्राई येत आहेत बरं का. सुमित्राई दार उघडून आत येणार तेवढ्यात आपल्या जानकीनं सुमित्राईंना हाक मारले. आता या दोघींचा रुसवा मिटलेला आहे, त्यामुळं जानकी आणि सुमित्राई दोघी गोड गोड बोलतातच. तर तुमची विसरण्याची सवय कधी जाणार आहे असं जानकी सुमित्राईंना म्हणते. मग सुमित्राई म्हणतात, अगं काय झालं. तर नाही, तुम्ही गोळ्या घ्यायच्या विसरलाय. तर सुमित्राई म्हणतात, मी जरी विसरले तरी तू आहेस ना मला आठवण करून द्यायला. आणि हे सगळं जे काही बोलणं चालू आहे त्यात ना ऐश्वर्या ऐकते आणि आता ऐश्वर्याला भीती वाटते की नेमकं आता बाहेर कसं जायचं, कारण बाहेर गेलो तर प्रश्न विचारणार आणि इथे एकीला 2 जणी आहेत प्रश्न विचारायला, त्यामुळे बाहेर कसं जायचं हा ती विचार करते. आता बघू ऐश्वर्या बाहेर पडते का सुमित्राई तिला असं कपाटाजवळ पकडतायत की नेमकं कसं होणार आहे. तर इकडे सुमित्राई सांगतात जानकीला, तू मला गोळ्या दिल्या आहेस तसं तू पण आता गोळ्या घे, कारण तू पण थकली असशील दिवसभर, तर तू सुद्धा आराम कर असं त्या म्हणतात. आणि इकडे जानकी म्हणते की तुम्ही सुद्धा आता आराम करा, झोपा आणि गुड नाईट म्हणते. आणि इकडे सुमित्राई आणि जानकी एकमेकांच्या खोलीत म्हणजे सुमित्राई खोलीत जायला निघून येतात तर जानकी तिच्या खोलीत जायला निघते. आणि इकडे आता ऐश्वर्याची चांगलीच तंतरली आहे बरं का, कारण तिला भीती वाटते सुमित्राई जर आल्या आणि त्यांनी बघितलं कपाटाजवळ तर आता काय करायचा तिला प्रश्न पडलाय. पण जेव्हा सुमित्राई दार उघडतात तेव्हा प्रेक्षकांनो आपल्याला शॉक बसतोय, कारण सुमित्राई येणार म्हटल्यावर इथे ऐश्वर्याना नानांच्या पायाशीच जाऊन बसते. मग सुमित्राई चिडतायत तिच्यावर आणि तू इथे कशाला आलीस, तुला सांगितले ना या खोलीत पाय टाकायचा नाही म्हणून, तू इथे अजिबात यायचं नाही, तू का आलीस इथे. तर ती म्हणते की मी ना तुमच्यासाठी इथे दूध घेऊन आले. तर लगेच सुमित्रा इथे म्हणतात की तुझा मला दिखावा नकोय, तुला जर माझी एवढी काळजी आहे तर माझ्या गोळ्या कुठे आहेत, माझ्या गोळ्यांची आठवण नाही केलीस ती तू मला. तर लगेच ऐश्वर्या बाजू सावरत म्हणते की तुम्ही आता ते जेवत नाही ना रात्रीचं म्हणून मी दूध घेऊन आले होते आणि मग नंतर गोळ्या देणार होते. पण इथे सुमित्राई म्हणतात की तू इथे अजिबात थांबू नकोस, तू आता काहीतरी घालून बिलून आणलं असशील तर त्याच्यात, आणि जानकीसारखं ना तू वागायचा इथे प्रयत्नच करू नकोस. आणि तुला एकदा सांगितले ना मी तू या खोलीत पाय ठेवायचा नाहीस म्हणून, तर तू या खोलीत यायचं नाहीस असं म्हणतात आणि तिला अक्षरशः खोली बाहेर काढतात बरं का. आणि तिथे आपली जानकी आहे आणि मग म्हणते की काय झालं, आईने बाहेर काढलं तुला खोलीच्या बाहेर, काय मिसळलेस दुधात, दूध घेऊन गेली होतीस तर काय मिसळलेस. तर ते ऐश्वर्याने जे डायलॉग मारलेले असतात ना, थोडीशी बॅड वाईब्स, थोडीशी फितुरी, थोडासा निगेटिव्हपणा,
ते सगळं घातलंयस ना, तर आता तू ते सगळं घातल्यामुळे काय झालं माहिती आहे का, तुझा डाव तुझ्यावरच उलटला इथे. कारण हेतू चांगला पाहिजे, हेतू जर का वाईट असेल तर सगळ्याच गोष्टींचं इथे वाईट होतं आणि तू आता परिणाम बघितलेस. कारण तुझा हेतू इथे वाईट आहे, त्यामुळं वेळीच सावध हो असं इथे ऐश्वर्याला जानकी सांगते. आणि जानकी इथे निघून गेल्यानंतर ऐश्वर्या म्हणते, अगं एकदा काय तू जिंकलीस आणि एकदा जिंकल्यावर तू एवढं तत्त्वज्ञान सांगतेस मला, पण उद्याची सकाळ किंवा उद्यानंतर जे काही होणार आहे ना ते तू इथे बघतच राहिली पाहिजेस, तेव्हा मी तुझा चेहरा बघण्यासारखा होईल आणि मी त्याची वाट बघते असं ती म्हणते. जानकी तर खूपच कधी कधी तत्त्वज्ञान सांगते, पण ती सांगते ते चांगलं सांगते बरं का. तर प्रेक्षकांनो, इकडे आता नवीनच ड्रामा सुरू झाला आहे. बेडवर बघाल तर टिश्यू पेपरचा एवढा पसारा पडला आहे आणि सारंगसुद्धा ऐश्वर्याच्या पाठी टिश्यू पेपर घेऊन जातोय. ऐश्वर्या अर्थातच रडण्याचं नाटक करते, पण आपला हा भोळा सारंग आहे, कारण तो भोळा शंकर्यासारखा भोळ्यापणाने ऐश्वर्यावर विश्वास ठेवतोय. आणि ऐश्वर्या इथे रडत रडत सांगते की असं असं झालं, जानकी बहिणींनी मला आईंसमोर इथे खोटं ठरवलं, मी आईंवर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करते, तर ह्या आईनी त्यांच्या हाताने मला अशी गालावर मारली, पण माझ्या कानफाटीत मारली, त्याचे वळ माझ्या गालावर नाही उठले, तर त्याचे वळ इथे माझ्या मनावर लागलेत. असं खूप रडण्याचं नाटक करून ती इथे सांगते सारंगला की जानकी बहिणींनी माझ्या आणि आईंमध्ये दुरावा आणलाय, विश्वास म्हणजे आई विश्वास नाही असं सांगतायत आणि मला याचा खूप त्रास होतोय. जानकी बहिणी असं मुद्दामून वागल्यात, म्हणजे त्यांनी आईंच्या मनामध्ये माझ्याविषयी ना द्वेष भरून टाकला, असं एकदम इथे ऐश्वर्या रडत रडत सांगते. सारंग तिला समजावतोय, तुम्ही असा विचार करू नका, तुम्ही शांत व्हा बरं आधी. आणि जानकी बहिणी जशी आईशी बोलायला जाते आई रागावल्यावर, तसं तुम्ही जा ना. तर ऐश्वर्या सांगते की हो मी गेले होते आईंशी बोलायला, पण नाही, त्यांनी काय केलं, त्यांना ना मी म्हटलं की जानकी बहिणी सगळं खोटेपणाने करतायत, मुद्दामून मला अडकवण्याचा प्रयत्न करतायत, मला फसवण्याचा प्रयत्न करतायत. तर लगेच सुमित्राई म्हणतात, कशा, तर तू जे काही बोलतेस ते तुला तरी पटतंय का? जानकी या घरात अशी वागणार नाही, हे मलाच काय घरातल्या कुठल्याही माणसाला विचार, ते माणूस तेच सांगेल की जानकी फसवणार नाही तुला. आणि तुझा स्वभाव आहे तो, तुझी वृत्ती आहे ती, जानकीची वृत्ती अशी नाही आहे. आणि तू का तर दूध घेऊन आलीस, तर ह्या दुधात काय मिसळलेस तू, तर मला सुद्धा काहीतरी मिसळून देशील तू. तर ऐश्वर्या म्हणत असते ते की नाही, मी तसं कशाला करू, मी नाही हो काही केलं आहे आई, जानकी वहिनींनीच मला इथे अडकवायचा प्रयत्न केला असं ती वारंवार इथे सांगत असते. पण सुमित्राई तिचं काही इथे ऐकून घेत नाहीत आणि त्या तिलाच इथे वर ओरडतात की तुझी वृत्ती आहे आणि तुझ्या वृत्तीत सारखं तू इथे वागतेस आणि तुला सांगितले ना तू इथे खोलीत यायचं नाहीस म्हणून, तर ही दुधाचा ग्लास घे आणि तू इथे या खोलीच्या बाहेर जा, या खोलीत पुन्हा पाय ठेवू नकोस आणि जानकीविषयी काही सांगू नकोस, असं त्या इथे मला म्हणाल्या. मी गेले होते त्यांची समजूत काढायला, असं ती ऐश्वर्या रडून रडून सांगते. आणि त्यांचा विश्वास नाही होता माझ्यावर, मी आता काय करू, म्हणजे त्यांचा विश्वास बसेल नाही, मला ना आता या घरात इथे राहायचंच नाही आहे, मी हे घर सोडूनच जाते असं म्हणते इथे ती. आणि इथे ती बॅगा भरायला घेते, आता घर सोडून जाते म्हटल्यावर सारंगचा चेहरा कसा झाला आहे. सारंग म्हणतोय, अहो तुम्ही काहीही काय बोलताय, तुम्ही नका हे घर सोडून जाऊ, आईचा राग आहे तो निवळेल, हळूहळू शांत होतील त्या, तुम्ही आधी शांत व्हा, तुमचं डोकं दुखायला लागेल, तुम्हाला इथे त्रास होईल, तुम्ही शांत व्हा बघू. तर लगेच ऐश्वर्या रडायच्या नाटकात म्हणते, सारंग तुम्हाला आता माझी शपथ आहे ना, तुम्ही गप्प बसा म्हणून. आणि मग त्याच्यानंतर तिथे बॅग भरते आणि मी आता घर सोडून जातेच असं म्हणून सारंगला सांगते. सारंगला बरोबर तिनं भीती घातली, बरं का, मी घर सोडून जाते म्हटलं की सारंग इथे पागळतोय. आणि सारंग आता इथे गप्प बसलाय. तर लगेच ऐश्वर्या त्याने म्हणते, तुम्ही गप्पच बसा, तुम्ही शांतच बसा, मी जर तुमच्या जागी मी असते ना, तर माझ्या नवऱ्यावर जर कोणी खोटे आरोप केले असते तर मी भांडून उठले असते, पेटून उठले असते आणि त्या व्यक्तीशी मी भांडले असते. पण तुम्ही तसं करताय का? तुम्ही तसं करत नाही आहे, तुम्ही गप्पच बसता इथे. नवरा बायकोच्या नात्यामध्ये नवरा बायकोनी एकमेकांना सपोर्ट करायचं असतं, जसं आईंना नाना करतात. ऋषिकेश दादा भांडलेत जानकी वहिनींशी, तुम्ही घेणार आहात का माझी बाजू, तुम्ही मांडणार आहात का आईंसमोर, एक बाजू चान्स देणार आहात का, बोलण्यासाठी मागणार आहात का माझ्यासाठी? तर तुम्ही तसं काही करणार नाही आहे, कारण तुमचं माझ्यावर प्रेम नाही आहे, त्यामुळे मी ते घर सोडून जाते असं म्हणते. आणि तेवढ्यात सारंग इथे म्हणतो, थांबा, मी बोलायला तयार आहे आईशी, मी तुमची बाजू मांडतो आईकडे, असं तो म्हणतो. आणि मग ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर हसायला येतं तिला, कारण तिला आधी वाटत असतं की सारंग खरंच जाऊ देतो का काय असं वाटत असतं. पण सारंगला इथे ती इमोशनल ब्लॅकमेल करते आणि स्वतःच्या बाजूनं उभं करून घेते की तुम्ही घर सोडून जाऊ नका आणि मी आईशी बोलतो, मी आईला तुमची बाजू समजावून सांगतो असं म्हणते. नवरा बायकोने एकमेकांना सपोर्ट करणं खरंच खूप गरजेचं आहे, पण ते चांगल्या गोष्टीतच केलं पाहिजे, वाईट गोष्टीत एकमेकांना सपोर्ट कधीच करू नये. तर इथे सारंगला आता
ऐश्वर्या खरंच चांगली वाटते, तो खुळा झाला आहे अक्षरशः त्या. आता बघू पुढे काय घडणार आहे. तर इकडे ओवी अभ्यास करते. ओवीना गोष्ट सांगते लबाड लांडग्याची आणि सिंहाची. तर लांडगा ना सिंहाकडे काहीतरी गयावया करत असतो. तर तेवढ्या तिकडे गयावया म्हणजे काय, तर ती वेगळा गळगळा असा शब्द उच्चारते. मग जानकी म्हणते की गयावया येते, गळगळा नाही. मग लगेच ओवी आपली हुशार कशी म्हणते, म्हणजे ऐश्वर्या आणि ती लबाड लांडगा आणि आजी सिंह. ऐश्वर्या आणि ती लांडग्यासारखी नाही, ते गयावया करते आजीजवळ आणि तुझं नाव घेते सारखं. तर जानकी म्हणते की ओवी मोठ्यांच्या गोष्टीत लक्ष घालू नये आणि असं बोलू नये. पण लगेच इथे ओवी म्हणते की आई अगं मी खरं तेच सांगते. ऐश्वर्या आंटी आजीशी बोलायला गेली होती आणि ती अशी रडत रडतच सांगत होती आणि ती सारखं ना तुझं नाव घेत होती. ती जेलस आहे का गं तुझ्याबद्दल, कारण मी बघतीये ती तुला सारखं ना तुझं नाव घेते, तुला मागे ओढायचा प्रयत्न करते. आई तू खरंच ऐश्वर्या आंटीला फसवलेस का. तर जानकी म्हणते ओवी तुला काय वाटतं. तर ओवी म्हणते की नाही, माझी आई कधीच इथे कुणाला फसवणार नाही, त्यामुळे ऐश्वर्या आंटी इथे खोटं बोलते. आणि मग इथे जानकी म्हणते की विश्वासाचा प्रश्न आहे इथे. विश्वास कमवायला 3 जन्म लागतील किंवा 3 जन्मसुद्धा कमी पडतील, पण 3 सेकंदात विश्वास उडून जातो, इतका हा शब्द महत्त्वाचा आहे असं ती इथे ओवीला सांगत असते. आणि ओवीला म्हणते ओवी बाळा तुझं जे डोकं आहे ना ते मोठ्यांच्या गोष्टीत तू वापरू नको आणि तू अभ्यासामध्ये इथे लक्ष दे आणि अभ्यास करून खूप खूप मोठी हो. तेवढ्यात ओवी म्हणते की आई मला भूक लागली आहे. मग जानकी म्हणते ओवीला मग सिंह काय म्हणतो पुढे, अगं आई ते नाही गो, मला खरंच इथे भूक लागली आहे. मग जानकी म्हणते की थांब मी तुला काहीतरी खायला आणते, सुई इथे ठेवले त्याला हात लावू नको. तर इकडे ऐश्वर्याने त्याच्या डॅडाला फोन केला आहे आणि डॅडा खुश झाला आहे बरं का. आणि तो म्हणतो मी जेव्हा सरपंच झालो होतो तेव्हासुद्धा मला एवढा आनंद झाला नव्हता, तेवढा आनंद आत्ता झाला आहे. तू खूप मोठं धाडस केलं आहेस, तू नानाच्या खोलीत जाऊन मृत्यूपत्र मिळवलं आहेस. आणि आता ऐश्वर्या म्हणते की ते ठीक आहे ओके, पण तुम्हाला काय करायचं आहे, त्या मृत्यूपत्रावरनं ना घरामध्ये ते स्फोट करून आणायचं आहे आणि तुम्ही ते नानांचे वकील आहेत ना शहाणे का रहाणे, त्यांना तुम्ही घ्या जवळ आणि तुम्ही बघा आता पुढे काय ते. असं म्हणून इकडे डॅडाला ऐश्वर्या सांगते. या डॅडाच्या आणि त्या आजीच्या आधी 2 सणसणीत कानाखाली वाजवल्या पाहिजेत बरं का, असं मला वाटतं. कारण आजी तिकडे फितूर होऊन इकडे ऐश्वर्याचे कान भरते, घरामध्ये वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करते आणि इकडे डॅडा ऐश्वर्याला मदत करतोय. चांगल्या गोष्टीत मदत केली तर खूपच आनंद आहे, पण इथे वाईट गोष्टीत कारस्थान करण्यात इथे डॅडा मदत करतोय. त्याने अक्षरशः म्हणजे सयाजीरावांनी त्या वकिलाला अक्षरशः इथे पकडून आणलंय. तो वकील असा थरथर 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 थर कापतोय बरं का. त्याला ढकलतायत ती माणसं सयाजीरावांच्या पायाशी आणि सयाजीराव त्यांना उचलतात आणि म्हणतात तुम्ही आमच्यावरचे डाग पुसता, तुमच्यावर डाग लागून कसे उपयोग. आणि मग त्यांना इथे बसायला सांगतात. आणि नानासाहेबांचं म्हणजेच रणदिव्यांचं जे काही मृत्यूपत्र आहे ते तुम्ही बदलणार आहे ना, आणि मी सांगतो तसं तुम्ही केलं पाहिजे. तर ते वकील म्हणत असतात इथे की माझे आणि नानासाहेबांचे खूप आधीपासूनचे आणि खूप जवळचे संबंध आहेत, त्यांच्याशी पितुरी मी नाही करू शकत आणि त्यांच्याशी पितुरी केली तर मला नरकातसुद्धा जागा मिळणार नाही. मग ते म्हणतात तुम्हाला स्वर्गात जायची इच्छा आहे का, तर डायरेक्ट तुमची केस मीच लढतो इथे. आणि मग ते बंदूक काढून त्यांच्यावर अक्षरशः रोखतात आणि वकील तर इतके घाबरलेत, तर कापतायत. वकिलांना घरातून फोन येतोय, पण सयाजीराव इथे म्हणतात की काय सांगायचं, डायरेक्ट नरकात गेलेत म्हणून सांगायचं की काय उत्तर द्यायचं. आणि तुम्ही बदलणार आहे ना, मी सांगेल तसंच तुम्ही ह्या मृत्यूपत्रामध्ये सगळे बदल केलेच पाहिजेत, नाहीतर तुमची केस मी लढीन, ती पण वरच्या कोर्टातून, आणि तुमच्या पाठोपाठ या नानांना पण तिथे वरती पाठवून देईन. असं सयाजीराव इथे वकिलांना त्या धमकी देत आहेत. आणि जे मी सांगेन ना तसंच तुला इथे लिहिलं पाहिजे, नाहीतर तुझा गेम मी खलास करीन असं म्हणतात. घरातून आलेला फोनसुद्धा त्या वकिलाला इथे उचलू देत नाही आहेत सयाजीराव, इतकं सगळीकडे भयानक करतायत. अक्षरशः जीवाची धमकी दिली आहे बरं का त्या वकिलांना सयाजीरावांनी. तर इकडे जानकी आली आणि आपला सदाभाऊ जो काही वॉर्ड बॉय आलेला आहे तो इथे रील्स बघत बसला आहे. जानकी त्याला म्हणते की तुम्ही इथे का बसलाय, तर तो म्हणतो की मी इथे जरासा ब्रेक घेतला होता म्हणून इथे बसलो आणि मी ना रील्स बघत होतो. त्याच्यात त्यांनी काय सांगितले बघा, त्या रीलवाल्यांनी 3 अपशकुनच्या गोष्टी सांगितल्यात. म्हणजे 3 गोष्टी कुठल्या घडल्यानंतर अपशकुन होतो, त्याच्यामध्ये तो 2-3 गोष्टी सांगतो आणि मग 3री गोष्ट सांगतो म्हणजे हातातून दुधाचा पेला पडणे, काच फुटणे, घरातलं म्हणजे तुळस सुकणे, अशा सगळ्या गोष्टी तो इथे सांगतो. पण जानकी त्याला इथे ओरडते आणि तुम्ही आतमध्ये जावा असं सांगते. सदाभाऊ असं
असं म्हणते आणि तो इथे आतमध्ये निघून जातो. आणि ह्यांनी प्रेक्षकांनो इथे खाली पाटी पण लिहिली बरं का, की यातून काही अंधश्रद्धेचा आम्ही पाठपुरावा करत नाही आहे वगैरे. तर इकडे दुसऱ्या दिवशीच्या म्हणजे उद्याच्या भागात आपल्याला काय बघायला मिळणार आहे, तर ऐश्वर्या आईंच्या इथे गयावया करते. म्हणजे अक्षरशः ती सांगते की मी जानकी वहिनींचा खरा चेहरा तुमच्यासमोर नक्की आणून दाखवीन, जानकी वहिनी तशा नाही आहेत हे मी सिद्ध करून दाखवीन. आणि इकडे जानकीच्या हातून ओवीचा धक्का लागून दुधाचा ग्लास खाली पडलाय आणि जानकीला आता भीती वाटते की काहीतरी भयानक तर घडणार नाही आहे ना, काय होईल पुढे.